शेतकरी कामगार पक्ष सुकापूर विभाग द्वारा डेंगू आणि मलेरिया संदर्भात सुकापूर गावात जनजागृती अभियान चालविण्यात येत आहे। या अभियान अंतर्गत तालुका आणि जिल्हा स्तरातून वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टीम गावात सतत 8 दिवस घरोघरी जाऊन पाहणी करीत आहे। या जनजागृती अभियानाला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे। गाव स्वच्छ व निरोगी राहावे यासाठी हे अभियान चालविले जात आहे। या अभियानासंदर्भात पंचायत समिती सदस्य राजेश पेंडी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या डेंग्यू संदर्भात सर्वात पहिला आवाज सन्माननीय विवेकानंद पाटील साहेब, बाळाराम पाटील साहेब यांनी उठवला। आपण या संबंधी जनजागृती कार्यक्रमापासून या डेंग्यू विरोधी प्रोग्रामला सुरुवात केली। गेल्या 8 दिवसापासून सुकापूर हद्दीमधील सर्व गटारांची साफसफाईचं काम आपण चालू केलेलं आहे। ही साफसफाई करत असतानाच फॉगिंग आणि ऑइलचं शिंपडणं हे देखील त्या ठिकाणी चालू आहे। या पलीकडे जाऊन घरोघरी अजिवली, गव्हाण, यानंतर नेरे PSC सेंटरमधून आपण वैद्यकीय कर्मचारी गावात घरोघरी फिरतायत। आज देखील आपण MGMचा स्टाफ, सिडकोचा स्टाफ या ठिकाणी आणलेला आहे। एकूण 30 लोक आज देखील गावामध्ये घरोघरी फिरतायत। ग्रामपंचायतीकडून किंवा शेतकरी कामगार पक्षाकडून जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती आपण घेतोय। मात्र मला नागरिकांना विनंती करावीशी वाटते, हा जो डेंग्यू आहे किंवा मलेरिया आहे याचा सामना आपण समाज म्हणून केला तर त्याला आपण आटोक्यात आणण्यामध्ये लवकर यश येईल। आपण आजचा दिवस सुकापूर ड्राय डे म्हणून आपण पाहतोय। प्रत्येक सोसायटीमध्ये आपण 10,000 पॅम्पलेट्स टोटल वाटलेले आहेत घरोघरी की बाबा आजचा ड्राय डे दिवस म्हणून तुम्ही पाळा। घरातील ज्या तुमच्या फ्रीजच्या मागचे कंटेनर्स असतील, फिश टँक्स असतील, तुमच्या घरामधील भांडी असतील, तुमच्या टेरेसवरील टाकी असेल, ह्या सर्व गोष्टी आपण आज रिकाम्या करून उन्हामध्ये भांडी सर्व वाळत घातली। एका वेळेस हा आपण सगळीकडे प्रकार जर केला तर मला वाटतं डेंग्यू आटोक्यात येण्यामध्ये आपला मोठा हातभार लागेल। ह्या सुकापूर हद्दीमधील आणि सुकापूरच्या आजूबाजूला असणारा परिसर आकुर्ली असेल, देवळ असेल, विचुंबे असेल, आदई असेल किंवा नवीन पनवेलचा सुरुवातीचा भाग असेल, या सर्वांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील हा ड्राय डे आपण पाळावा आणि सुकापूर परिसरातील सर्व नागरिकांना, सर्व पक्षीय नागरिकांना माझी विनंती आहे की ह्या डेंग्यूला आपण उत्तर देताना किंवा डेंग्यूची लागण कमी करण्याचा प्रयत्न करत असताना सर्वांनी एकत्र येऊन काम करावं।